आम्ही बघ पुढचा पॉईंट घ्यायचा आपल्याला रिलेशन घ्यायचं रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी रिप्रेझेंट केला तो लेटर व्ही ने ओके आणि अजून कशामध्ये तर अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी तो रिप्रेझेंट करणारे लेटर ओमेगाने तर याच्यामध्ये नेमकं रिलेशन काय तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार ठीक आहे तर हा टॉपिक तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये डायरेक्टली दिलेला नाही डायरेक्ट दिलेला आहे त्याचं डेरिवेशन नाही दिलेलं आपण या ठिकाणी थोडंसं डेरिवेशन घेऊ म्हणजे आपल्याला ते समजेल आता याच्यामध्ये दोन पार्ट करतायत एक स्केलर वाली आणि दुसरं वेक्टर मध्ये ठीक आहे तर आपण दोन्ही पार्ट या ठिकाणी डिस्कस करू तर यात फर्स्ट केस घेतो केस नंबर 1 इन स्केलर फॉर्म स्केलर मध्ये जर असेल तर कशा प्रकारे त्याला रिप्रेझेंट करायचं ते या ठिकाणी आपण आज डिस्कस करणार ठीक आहे तर सर्वात पहिले काय करा तर एक कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ठीक आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन का घेत असतो तर ते सांगायचं राहून गेलं हा टॉपिक झाला का मग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन का घ्यायचं ते आपण डिस्कस करू ठीक आहे मग हा पार्टिकल घेतला हा पार्टिकल काय करतोय सर्क्युलर मोशन करतोय अलॉंग द सर्कम्फरन्स पण कोणत्या डायरेक्शन तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन तो परफॉर्म करतो बरं का नाही आता सपोज मी हा सेंटर घेतला आणि सेंटर पासून पार्टिकलचं पोझिशन घेतलं आणि हा जो पोझिशन आहे तो काय रिप्रेझेंट केला तर ए आणि सेंटर जो आहे तो काय घेतला तर ओ घेतला ओ इज द ओरिजिन सेंटर पासून तर ए पर्यंत जर डिस्टन्स घेतला तर तो काय असेल तर तुमचं पोझिशन असेल पोझिशन रिप्रेझेंट करतो बरं का नाही आणि ओ टू ए डिस्टन्स घेतलं तर ते असेल तुमचं रेडियस आता मी स्केलर मध्ये घेतोय तर रेडियसच घ्या ओके आफ्टर सम टाइम पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय आफ्टर सम टाइम दिस पार्टिकल विल मूव्ह फ्रॉम नेक्स्ट पोझिशन आणि ती पोझिशन सपोज मी काय कन्सिडर केली तर बी आणि सेंटर पासून ते जर डिस्टन्स केलं ते पण काय असेल तर तुमचं रेडियस ओके तर मी या ठिकाणी स्मॉल टाइम घेतला स्मॉल टाइम जर घेतला तर अँगल जो असेल तो पण काय असेल तर स्मॉल असेल म्हणजे तो काय आला तर डेल्टा थिटा झाला आणि याच्यातलं जर डिस्टन्स घेतलं तर ते काय असेल तर डेल्टा यस इतका असेल ए टू बी मध्ये घेतलं तर व्हेरी स्मॉल म्हणजे कमी असेल पण डायग्राम मध्ये मी थोडंसं जास्त दाखवलं हे जे डिस्टन्स असेल ते काय असेल तर डेल्टा यस आता सर्वांना ती गोफन माहित असेल तर ते सर्क्युलर मोशन करत असतं गोफन असं गोल गोल फिरवतात बरं का नाही त्या स्टोन ठेवलेला असतो आणि जसं जसं तुम्ही फिरवणार आहे ओके गोफन जसे जसे तुम्ही फिरवणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला त्या स्टोनला तुम्ही तिथून रिलीज करता तो नेहमी कसा जातो तर टँजेन्शियल जातो असं सरळ सपोज इथून सोडला असं सरळ निघून जाईल किंवा इथून सोडला तर असं सरळ निघून जाईल बरं का नाही म्हणजे या पॉइंटला जर सपोज मोशन होत आहे आणि या पॉइंट पासून जर मी स्टोन रिलीज केला किंवा तो पार्टिकल रिलीज केला तर तो कसा जाणार तर टँजेन्शियल जाणार आणि ही जी वेलॉसिटी आहे ही कोणती असते तर लिनियर वेलॉसिटी टँजेन्शियल वेलॉसिटी लिनियर वेलॉसिटी ठीक आहे या पॉइंटला पण सपोज मी स्टोन रिलीज केला तो पण कसा जाणार तर टँजेन्शियल जाणार आणि त्याची जी वेलॉसिटी आहे ती किती असेल तर व्ही इतकी त्याची वेलॉसिटी असणार कळलं का नाही या पॉइंटला जर रिलीज केला तर तो टँजेन्शियली काय होणार या ठिकाणी मूव्ह करणार ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं हे झालं बेसिक आणि हा सर्क्युलर मोशन करतोय सर्क्युलर मोशन करणारे विथ स्पीड ओमेगा ओमेगा इतक्या स्पीडने तो मूव्ह करतोय आणि जर सोडला तर तो लिनियर वेलॉसिटीने मूव्ह करणार मग या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर ऑब्टेन करायचंय तर बघा काल आपण काय घेतलं तर लिनियर वेलॉसिटी घेतलं अँग्युलर वेलॉसिटी त्याचे डिफरंट फॉर्म मध्ये घेतलं होतं जसं की इन्स्टंटेनियस घेतलं होतं ज्यावेळेस इन्स्टंटेनियस घेतात ना त्यावेळेस तुम्हाला लिमिटिंग व्हॅल्यू घ्यावं लागतं बरं का नाही लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आणि पुढचं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम ते जे असेल ते घेत असतो बरं का नाही आता मी काय करतो इन्स्टंटेनियस लिनियर वेलॉसिटी घेतो द मॅग्निट्यूड ऑफ instantaneous linear velocity v ने रिप्रेझेंट करणार ते घ्यायचं आपल्याला ठीक आहे इन्स्टंटेनियस घ्यायचंय म्हणजे लिमिटची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी पुट करावं लागेल मग या ठिकाणी असेल लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 इन्स्टंटेनियस आणि बघा लिनियर वेलॉसिटी घ्यायचं आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट पण कोणतं पाहिजे लिनियर वाला बरं का नाही म्हणजे ए पासून बी पर्यंत तुम्ही म्हणाल ए टू बी हा कर्व पाथ तो नाही डिस्प्लेसमेंट व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू पोझिशन ऑफ पार्टिकल मग या दोघांमधला शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे तो असेल आपला डेल्टा एस असेल कळलं का नाही ही सरळ लाईन म्हणतोय मग हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट हा कर्व पाथ लॉंगेस्ट आहे म्हणजे तो डिस्टन्स झाला आपला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं म्हणजे ए टू बी हा शॉर्टेज डिस्टन्स तुम्हाला
घ्यावा लागेल. क्लिअर आहे. मग या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती असणार तर डेल्टा एस इतका असेल डिवायडेड बाय काय असेल तर टाइम असेल. कळलं का नाही. ही कोणती व्हेलॉसिटी आहे तर ही व्हेलॉसिटी आहे तुमचं इन्स्टंटेनियस लिनियर व्हेलॉसिटी आहे. आपण सर्वांना समजलंय. फक्त अँग्युलरच्या जागी मी या ठिकाणी काय केलं तर लिनियर कन्सिडर केलं डेल्टा एस अपॉन डेल्टा टी आणि मॅग्निट्यूड घेतले म्हणजे ती व्हेलॉसिटी असणार व्हेलॉसिटी नसणार ती काय असते तर स्पीड असेल. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी घेतले म्हणजे स्पीड तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. आज आला तुमचा बेसिक फॉर्म्युला. सपोज याला काय केलं मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता माझं टार्गेट काय तर याच्यामध्ये डेल्टा टी तर आपल्याला रिप्लेस करता नाही. मग टार्गेट काय तर डेल्टा एस ची व्हॅल्यू आपण काहीतरी फाइंड करू. एकदा का डेल्टा एस ची व्हॅल्यू भेटली तर आपल्याला पुढचं इक्वेशन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. तर आपल्याकडे काल आपण अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलं होतं त्याचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सांगा लवकर. ठीक आहे चला मी सांगून देतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहितो डेल्टा थिटा अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ म्हणजे डेल्टा एस डिवायडेड बाय रेडियस. रेडियस किती आहे तर आर इतके. बरं का नाही. मी स्केलर मध्ये घेतोय. वेक्टरचा या ठिकाणी विचार नाही केला म्हणून कुठेच बार दिसणार नाही तुम्हाला. कळलं का नाही. आणि ज्यावेळेस आपण वेक्टर मध्ये घेऊ तर त्या ठिकाणी प्रत्येक याच्यात तुम्हाला बार असणं गरजेचं आहे. मग मला फाईन काय करायचं तर इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे डेल्टा एस तर मी डेल्टा एस फाईन करणार. आर इकडे डिवायडेड इकडे काय करता येईल तर तुम्हाला मल्टिप्लाय करता येईल. ओके. आर इकडे डिवायडेड आहे तर त्याला काय करा तर मल्टिप्लाय करून घ्या. मग काय भेटेल देअरफॉर डेल्टा एस इज इक्वल टू आर इकडे येऊन टाका आर इंटू डेल्टा थिटा भेटलं. डेल्टा एच व्हॅल्यू भेटली ती पुट करा इक्वेशन नंबर 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकॉज चला इक्वेशन नंबर 1 काय भेटणार आहे तर व्ही तसाच लिहिला मी. त्यानंतर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 केलेला आहे आणि डेल्टा एसच्या जागी मी काय केलं तर आर इंटू डेल्टा थिटा पुट केला आणि डिवायडेड काय असेल तर डेल्टा टी असेल. इज दॅट क्लिअर. पण बघा आर म्हणजे काय रे रेडियस ऑफ दॅट सर्कल. रेडियस म्हणतोय रेडियस वेक्टर नाही. रेडियस आहे त्या सर्कलची आणि तुम्हाला माहिती आहे जर सर्कल जर घेतला त्याचे रेडियस कधीच बदलत नाही. वेक्टर घेतला तर व्हॅल्यू नाही बदलणार पण त्याची डायरेक्शन बदलत राहते. मग वेक्टर मध्ये नाही घेतलंय फक्त रेडियस आहे. मग आर काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असेल तर त्याला कॉन्स्टंटचं लिमिटचा आन्सर काय तर तेच येतं कॉन्स्टंटच येतं. म्हणून आर ची व्हॅल्यू आरच राहणार आहे. मग ती लिहा नाही तर नका लिहू. मग या कॉन्स्टंटला काय करा लिमिटच्या बाहेर घेऊन टाका. मग काय भेटेल व्ही इज इक्वल टू आर मी लिमिटच्या बाहेर घेतला आणि लिमिट मध्ये काय राहिलं लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आणि इथं राहिलं डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी राहिला. क्लिअर आहे. डेल्टा थिटा इज angular displacement upon time. The rate of change of angular displacement is angular velocity. The time rate of change of angular displacement म्हणजे डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी लिमिट तर याला काय म्हणणार आपण अँग्युलर व्हेलॉसिटी. ऑलरेडी आपण इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे आज आहे पूर्ण लिमिटची व्हॅल्यू तर ती काय रिप्रेझेंट करते तर अँग्युलर इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी. मग व्ही इज इक्वल टू काय भेटायचं आर आणि या पूर्ण लिमिटची व्हॅल्यू काय येतं तुमची ओमेगा. याचं रिझन देऊन टाक वाटलं सर ओमेगा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी एका झालं तर तुमचा फॉर्म्युला ओमेगाचा फॉर्म्युला. मग यानुसार आपण काय घेतलं तर रिलेशन घेतलं कोणाचं तर लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल कारण पुढे जे पण डेरिव्हेशन आहे किंवा पूर्ण चॅप्टर संपेपर्यंत हा फॉर्म्युला या चॅप्टर मध्ये नाही तर पुढे अजून काही चॅप्टर येतील त्याच्यामध्ये पण आपल्याला यूज करावा लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे व्यवस्थित समजून घ्या. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा याच्या पुढे तुम्हाला कधीही विचारलं तरी ते सांगता आलं पाहिजे. डेरिव्हेशन मी एकदा सांगितलं की डेरिव्हेशन नसेल तरी चालेल. डेरिव्हेशन नसेल तरी चालेल पण हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. तर सेकंड केस घेतोय जी कशामध्ये घ्यायचं आपल्याला वेक्टर मध्ये या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं. डायग्राम मध्ये काय होणार आहे काही बदल जास्त करायचे नाही आपल्याला तर फक्त वेक्टर मध्ये रिप्रेझेंट करायचं. ही झाली कोणती तर ओ टू ए डिस्टन्स काय झालं तर रेडियस. पण आपल्या वेक्टर मध्ये घ्यायचं म्हणजे याच्यावरती काय करावं लागेल तर बार द्यावं लागेल म्हणजे काय झाली तर रेडियस वेक्टर झाली. ही पण रेडियस म्हणजे याच्यावरती बार द्या ही काय झाली तर रेडियस वेक्टर आणि हा लिनियर स्पीड आहे आणि याच्यावरती जर तुम्ही बार दिलं तर ती काय असेल तर तुमचं स्पीड असेल किंवा व्हेलॉसिटी झालं. कळलं का नाही. ही डायरेक्टली व्हेलॉसिटी झालं म्हणजे मॅग्निट्यूड घ्यायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. डायरेक्टली आपण काय करू शकतो ये. ठीक आहे. ए टू बी पर्यंत जर हे घेतलं तरी काय असेल तर डिस्प्लेसमेंट आणि तो काय घ्यायचा आपल्याला डेल्टा एस बार घ्यायचा ए टू बी. कळलं का नाही. शॉर्ट डिस्टन्स हा तर तो नाही घेतला तरी चालेल तुम्हाला समजून घेतलं नाही तर डायग्राम उगाच गडबडून जाईल डायग्राम मध्ये नाही का. तर हे समजलं आहे जे महत्वाचं आहे.
त्यानंतर जी लिनियर व्हेलॉसिटी जशी आपण वेक्टर मध्ये घेतलं तसं अँग्युलर व्हेलॉसिटी पण काय तर वेक्टर आहे, त्याला पण काय करा तर बार देऊन टाका. ठीक आहे, तर डायग्राम मध्ये काय बदल केला तर समजलं. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर स्मॉल घेतला तो पण काय असतो वेक्टर, त्याच्यावरती पण काय करा बार देऊन टाका. ठीक आहे, तर डायग्राम मध्ये फक्त आपल्याला काय करायचं तर वेक्टर मध्ये रिप्रेझेंट करायचं, म्हणून सर्वांना काय करायचं बार या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. तर वेक्टर मध्ये घेताना काल आपण काय केलं होतं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलेलं आहे. कशामध्ये तर इन टर्म्स ऑफ वेक्टर, वेक्टरच्या स्वरूपात आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतलेलं आहे, तर ते या ठिकाणी रिप्रेझेंट करू. तर पहिला पॉईंट घेतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ वेक्टर. वेक्टरच्या स्वरूपात आपल्याला काय करायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं. तर काल तो फॉर्म्युला लिहून दिला होता मी तुम्हाला, तर तो आहे डेल्टा एस बार. कारण आपण मल्टिप्लाय केला होता अँग्युलर वेक्टर मध्ये घ्यायचं तर मल्टिप्लाय केला होता. डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार आणि तर क्रॉस प्रोडक्ट होता इंटू काय होता तर आर बार. क्लिअर आहे, डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार. आता मला काय करायचं रे व्हेलॉसिटी मध्ये कन्वर्ट करायचं. या डिस्प्लेसमेंट लिनियर डिस्प्लेसमेंट, दिस वन इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय असतं तुमची व्हेलॉसिटी. मग पुढची स्टेप काय तर दोन्ही साईडला काय करा तर डेल्टा टी ने या ठिकाणी तुम्ही डिवाइड करू शकता. ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेप डिवाइडिंग बोथ साइड बाय डेल्टा टी. डेल्टा टी ने काय करा तर डिवाइड करून टाका. डेल्टा टी स्केलर क्वांटिटी, मग बार द्यायची काही गरज नाहीये. मग काय राहिला तर डेल्टा एस बार आपण काय घेतला तर डेल्टा टी घेतला. पुढे डेल्टा थीटा बार डिवायडेड बाय डेल्टा टी घेतला आणि क्रॉस काय तर तो आर बार तसा ठेवला. आता बरेच जण म्हणणार की आर बारला का नाही केलं, तर राईट साईडला जेवढ्याने तुम्ही डिवाइड करतात लेफ्ट पण तेवढ्यानेच करावं लागेल. किंवा डेल्टा थीटा बार क्रॉस आर बार डिवाइड बाय डेल्टा टी असं करता येईल. पण आर ला देऊन काही फरक पडणारच नाही, कारण की आपल्याला ई टर्म भेटणार आहे, बरं की नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू भेटून जाईल, आर ला द्यायची काही गरज पडणार नाही. ठीक आहे, कळा झाला तुमचा फॉर्म्युला. पण याला आपण इन्स्टंटेनियस मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे दोन्ही साईडला काय करू तर लिमिट अप्लाय करून टाकू. दोन्ही बाजूला लिमिट देऊन टाकू आणि डिनॉमिनेटरला काय डेल्टा टी. आणि लिमिट बघा, जर तुम्ही मॅथ मध्ये लिमिट बघितलं असेल तर डिनॉमिनेटरच्या ज्या टर्म्स असतात त्याच इक्वल टू झिरो घेत असतात, राईट ना. झिरो घेतलं तर आन्सर इन्फिनिटी मध्ये चाललं जातं आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म, झिरो बाय झिरो फॉर्म या प्रकारचा असेल तरच तुम्ही लिमिट तिथं अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी मी लिमिट अप्लाय करतोय. लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो आणि या ठिकाणी करा ना तर डेल्टा एस बार अपॉन डेल्टा टी याला लिमिट अप्लाय केलं. याला पण लिमिट अप्लाय करायचं. लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो आणि त्या ब्रॅकेट मध्ये लिहून टाकतो काय डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी याचा बार आणि क्रॉस करायला तर आर बार. क्लिअर आहे, पण लिमिट याला अप्लाय करताना एकाला जावं लागेल, कारण आर बार काय आहे तरी वेक्टर आहे पण त्याची व्हॅल्यू भेटत नाही आपल्याला, बरं का नाही. तर या पर्टिक्युलर केसमध्ये आर बारची लिमिट अप्लाय करायची काही गरज नाही राहणार. मग इट ॲज इट इज लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो आकारायला डेल्टा एस बार अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू याला पण लिमिट अप्लाय करा. लिमिट डेल्टा टी टेन्स टू झिरो आणि आकारायला डेल्टा थीटा बार अपॉन डेल्टा टी आणि तो क्रॉस आर बार तसाच ठेवला तो सेपरेट. Rate of change of linear displacement. What is yes? Yes is the displacement. Which displacement? Linear displacement. मी काय भेटायचं लिनियर वेलॉसिटी. मग लिनियर वेलॉसिटी कशाने पण करतो तर v ने, v बार झाला. ठीक आहे, आहे तुमचा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट मधला जो रेट होत असतो अँग्युलर वेलॉसिटी तो असतो तुमचा ओमेगा आणि क्रॉस काय आहे तर तुमचा आर बार आहे, तर आज आला आर बार. ठीक आहे, त्याचं रिझन देऊन टाका. पुढे रिझन काय असते तर v bar is equal to limit delta t tends to 0 delta s bar upon delta t and second काय असेल तर ओमेगाचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर ओमेगाचा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. अँड ओमेगा बार इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आणि काय असेल डेल्टा थीटा बार अपॉन डेल्टा टी. रिझन तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही दिलं तरी चालेल, पण हे रिलेशन तुम्हाला महत्वाचं आहे. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, याच्यावरती बरेच सारे क्वेश्चन तुमचे डिपेंड असतील. हा फॉर्म्युला जर मी डायरेक्ट सांगितला तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे मग आपण त्याचं डेरिवेशन पण घेतलेलं आहे. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर रिलेशन ऑब्टेन करू शकतात आणि हे बेसिक रिलेशन आहे आणि प्रत्येक डेरिवेशन मध्ये तुम्हाला यूज करायचंच आहे. विदाऊट दिस रिलेशन तुम्ही डेरिवेशन पुढे कम्प्लीट करू शकत नाही. तर नॉर्मली आपण मॅग्नेट म्हणजे स्केलर वाला जास्त यूज करणार,
वेक्टरवालं कमी यूज करणार आणि ज्या ठिकाणी वेक्टर असेल त्याच ठिकाणी आपण वेक्टरचा यूज करणार, बरं का नाही. म्हणजे स्केलर आणि वेक्टर त्यापैकी स्केलर जास्त यूज करणार ते जास्त लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. आता बरेच जण काय करतात, व्ही बार इज इक्वल टू आर बार क्रॉस ओमेगा बार, तर चालत नाही तसं, ठीक आहे. तर एमसीक्यू राहील तुम्हाला काय, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी इन वेक्टर. वेक्टर मध्ये कसं असेल तर त्याचे ऑप्शन राहतात. ऑप्शन काय राहतील तर व्ही बार इज इक्वल टू, तर पहिला राहील आर बार क्रॉस ओमेगा बार, दुसरा राहील व्ही बार इज इक्वल टू मायनस ऑफ आर बार क्रॉस ओमेगा बार, तिसरा असेल व्ही बार इज इक्वल टू आर ओमेगा बार, तिसरा असेल व्ही बार इज इक्वल टू फक्त आर ओमेगा असं काही तर राहील, ठीक आहे, किंवा व्ही इज इक्वल टू. तर इन वेक्टर मध्ये सांगितलं या चार पैकी कोणता ऑप्शन राहील, असे तुम्हाला ऑप्शन राहतील. तर बघा मी एक पॉईंट सांगितला होता तुम्हाला, पार्टिकल सर्क्युलर मोशन करताय पण त्याची जी डायरेक्शन घेणार ती नेहमी कशी घेणार तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर का घेतलं जातं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, तर या ठिकाणी आपण ते डिस्कस करणार आहे. अँटी क्लॉकवाईजच का घ्यायचं, क्लॉकवाईज घेतल्यानंतर तुम्हाला मार्क भेटतील का नाही भेटतील ते आपण डिस्कस करू या ठिकाणी, ठीक आहे. तर पुढचा घ्यायचा आपल्याला राईट हँड रूल. राईट हँड रूल जर तुम्हाला माहित असेल, राईट हँड रूल नुसार तुम्ही राईट हँड रूल जर तुम्हाला समजला तर डायरेक्शन समजून जाईल तुम्हाला. तर हा अँटी क्लॉकवाईजच का घ्यायचं ते समजून घेऊ, ठीक आहे. आता बघा राईट हँड रूल काय सांगणार आहे, तर याच्या आधी पण तुम्ही 10th स्टँडर्डला बघितलं असेल. ओके, राईट हँड रूल काय असतं तर एक ऍक्सिस घेतला आपण, ओके, एक ऍक्सिस असेल याच्या भोवती काय होते तर बॉडी तुमची रोटेट होते किंवा ते पार्टिकल जे आहे ते काय करतात तर सर्क्युलर मोशन करताय, बरं का नाही. मग अशा केसमध्ये ही जी ऍक्सिस आहे ती काय करायची आपल्याला राईट हँड मध्ये पकडायची. कशा प्रकारे पकडायचं, हे जे फिंगर्स आहे ते त्याच्या अराउंड असे कर्व करायचे, ठीक आहे, कर्ल करायचे. आणि हा जो थंब आहे तो काय करायचा, ही जी ऍक्सिस आहे त्याच्या डायरेक्शन मध्ये ठेवायचं या प्रकारे, ठीक आहे. हे फिंगर कर्स असतील आणि थंब आउटस्ट्रेच असेल, ओके. तर त्या केसमध्ये हे जे कर्व फिंगर आहे ते कर्व फिंगर काय दाखवणार आहे, गिव्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, पार्टिकल कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करतोय ते दाखवणार. आणि हा जो थंब दाखवलेला आहे हा थंब कोणाची डायरेक्शन दाखवणार आहे तर थंब रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर वेलोसिटी किंवा अँग्युलर ऍक्सेलरेशन. पण बेसिक आहे तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, पण तो पण कशामध्ये पाहिजे तर दॅट शुड बी इन वेक्टर. क्लिअर आहे. तर त्याला काय म्हटलं जातं तर राईट हँड रूल म्हटलं जातं. आता मी प्रॉपरली तुम्हाला ते स्टेटमेंट सांगतो त्यानंतर मग आपण डिस्कस करू. इमॅजिन द ऍक्सिस ऑफ रोटेशन टू बी हेल्ड इन अ राईट हँड विथ फिंगर्स कर्ल CURLED, कर्ल म्हणजे अशी गोळा करायचे, कर्ल अराउंड द ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड थंब आउटस्ट्रेच करायचं अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. देन कर्व फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. हे जे कर्व फिंगर आहे ते देणार आहे तुम्हाला डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. अँड थंब गिव्स अँड आउटस्ट्रेच थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन वेक्टर. तर हा थंब काय दाखवणार तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन, पण तो पण कशामध्ये तर वेक्टर मध्ये. आता मी दोन कंडिशन घेतोय राईट हँड रूल नुसार. हा एक सर्कल घेतला, सर्क्युलर मोशन करतोय, दुसरा एक पार्टिकल घेतलाय तो सेम सर्क्युलर मोशन या ठिकाणी कन्सिडर करतोय. पण पहिल्या सर्कल मध्ये मी काय घेतलं त्याची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतलं आणि दुसऱ्या याच्यात काय घेतलं तर क्लॉकवाईज डायरेक्शन घेतलं. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचंय मला अँटी क्लॉकवाईज घ्यायचं का क्लॉकवाईज, ठीक आहे. ही कोणाची डायरेक्शन दाखवते तरी पार्टिकलच्या मोशनची ही डायरेक्शन दाखवते. आणि थंब कोणाचं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं. तर मी पहिले ही डिस्कस करतो क्लॉकवाईज वाली, ठीक आहे. तर आकडे चाललाय डाऊनवर्ड, बरं का नाही, मग या साईडला, बरं का नाही. एक कोणाची डायरेक्शन दाखवणार आहे फिंगरची, या फिंगरची डायरेक्शन इकडे असणार आणि थंब कोणाची डायरेक्शन दाखवणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पण हा थंब कुठे चालणार आहे बोर्डच्या आतमध्ये, तुम्हाला दिसणार नाही आता, कळलं का नाही. तर बॅक साईडला असेल मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी ऑब्झर्वच होत नाही, बरं का नाही. जर तुम्ही क्लॉकवाईज घेतला तर ही झाली पार्टिकलच्या मोशनची डायरेक्शन आणि थंब कुठे चाललाय तर थंब चाललाय इनवर्ड. मग या केसमध्ये क्लॉकवाईज घेतला तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला ऑब्झर्वेबल नाही, ते अवे फ्रॉम द किंवा बॅक इनवर्ड द काय असेल तर तुमचं बोर्ड असेल, बोर्डच्या आतमध्ये ऑब्झर्वर पासून लांब असेल, ठीक आहे. म्हणून आपण नेहमी क्लॉकवाईज कधीच कन्सिडर करणार नाही. आता अँटी क्लॉकवाईज घ्यायचं, या केसमध्ये इकडची डायरेक्शन आहे तर पार्टिकलच्या मोशनची घेतली या डायरेक्शन, बरं का नाही. ही बघा ही पार्टिकलच्या डायरेक्शनची मोशन, ही कर्व फिंगर इकडे चालले, कळलं का नाही. आणि कोणाची डायरेक्शन आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट.
अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे हा थंब कुठे आहे तर ऑब्झर्व होत आहे टुवर्ड्स द ऑब्झर्वर, तुमच्याकडे चाललेलं, बरं का नाही. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला ऑब्झर्वेबल आहे आणि तो नेहमी या प्लेनला कसा आहे, प्लेनला आहे परपेंडिक्युलर आणि डायरेक्टेड आउटवर्ड, आणि या केसमध्ये डायरेक्टेड कुठे आहे तर इनवर्ड आहे. म्हणून नेहमी आपण पार्टिकलची डायरेक्शन क्लॉकवाईज कधीच घेणार नाही, ती नेहमी कशी घेणार तर अँटी क्लॉकवाईजच घेणार, अँटी क्लॉकवाईजच दाखवायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही क्लॉकवाईज दाखवणार तर त्यावेळेस तुम्हाला मार्क पण भेटणार नाही. जर एखादा ऑब्झर्व करत असेल आणि तुम्ही क्लॉकवाईज जर डायरेक्शन दाखवली तर त्याला मार्कही भेटणार नाही तुम्हाला, जर त्याने ऑब्झर्व केलं चेक करणार आहे व्यवस्थित. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईजच तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक स्टेटमेंट लिहिताना कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the circumference of circle in anti-clockwise direction. anti-clockwise direction येणं गरजेचं आहे आणि कंपल्सरी. ठीक आहे, क्लॉकवाईज चालणार नाही. तर आला तुमचा राईट हँड रूल. असं काही गरजेचं नाही की प्रत्येक वेळेस तुमची जी डायरेक्शन काय म्हणतात त्याला, असं काही गरजेचं नाही की फक्त अँग्युलर डिस्प्लेसमेंटच राहील ही थंबची डायरेक्शन. तर ते अँग्युलर व्हेलॉसिटी पण दाखवू शकते. का बरं, कारण अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या टर्म मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी, व्हॉट इज अँग्युलर व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ते अँग्युलर ऍक्सेलरेशन घेऊ शकतात आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन वरून अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी वरून अँग्युलर डिस्प्लेसमेंट भेटून जाईल. कळलं का नाही. मग डिस्प्लेसमेंट घ्या, व्हेलॉसिटी घ्या आणि ऍक्सेलरेशन घ्या, पण बेसिक काय तर डिस्प्लेसमेंट घ्या ना. ठीक आहे, मग स्टेटमेंट मध्ये आपलं डिस्प्लेसमेंट येईल आणि तुम्ही काही पण दाखवू शकता. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि याला शॉर्टली तुम्ही एवढं वर्ड लिहायची पण प्रत्येक वेळेस गरज नाही. तर या ठिकाणी फक्त तुम्ही काय करणार तर UCM असं लिहिलं तरी चालेल. मध्ये तुम्हाला डॉट द्यायचे तर डॉट देऊ शकतात किंवा मग सिम्पली UCM असं लिहिलं तरी चालेल. कळलं का नाही. UCM, यू म्हणजे युनिफॉर्म, सी म्हणजे सर्क्युलर आणि एम म्हणजे मोशन. हे चालेल, UCM लिहिलं तर चालतं. पेपरला डायरेक्ट तुम्ही लिहू शकता UCM. ओके, व्हॉट इज UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बघा सिंपल डेफिनेशन, सर्क्युलर मोशनचे डेफिनेशन लिहायचं आणि युनिफॉर्म म्हणजे काय एकसारखं, आणि काय एकसारखं असणार आहे तर कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट असेल तर स्पीड किंवा त्याची व्हेलॉसिटी काय असेल तर कॉन्स्टंट असेल, आपण स्पीड म्हणू. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे मोशन आहे त्याला काय म्हटलं जातं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा डेफिनेशन, द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे. कॉन्स्टंट स्पीड आवड आला तर ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि कॉन्स्टंट स्पीड काढून टाकलं तर फक्त सर्क्युलर मोशन. ठीक आहे, मग परत एकदा रिपीट करतो डेफिनेशन, द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग circumference of circle with constant speed is called as uniform circular motion. Is that clear? आता बघा प्रत्येक मी तुम्हाला सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स दिलेले होते बरं का नाही. जसं की तुम्हाला सांगितलं होतं की क्लॉकचं किंवा मग मेरी गो राऊंडचे ते चिल्ड्रन जे बसलेले त्यांचं जे मोशन आहे ते कोणतं आहे तर सर्क्युलर मोशन. पण ते युनिफॉर्म आहे का रे, प्रत्येक केसमध्ये त्याचा स्पीड सारखा राहील का, नाही राहणार बरं का नाही. तर जेव्हा स्टार्ट होतंय त्यावेळेस स्पीड कमी राहतं आणि एकदा का ते मोशन मध्ये आलं तर स्पीड काय राहतं त्याचं वाढत राहणार. म्हणजे ते सर्क्युलर मोशन हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाहीये बरं का नाही. म्हणजे प्रत्येक किंवा ते गोफन घेतली बघा तुम्ही, त्याच्यावरती स्टोन ठेवलेला आहे, त्या स्टोनचं जे मोशन आहे ते सर्क्युलर आहे. म्हणजे जसं तुम्ही त्याला फिरवणार आहे तसं त्याचा स्पीड कमी होणार किंवा जास्त होणार ते तुमच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे का तिथे, नाही. तर हे एक्झाम्पल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं नसणार आहे. मग प्रत्येक एक्झाम्पल हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं नाहीये, काही पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे जे तुमचे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं आहे. जसं की आपली अर्थ आहे, अर्थ काय होते तर सनच्या अराउंड काय करते, रिव्हॉल्युशन करते. द रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला त्याला जवळपास 365 डेज लागतात. म्हणजे एवढे दिवस सारखे, म्हणजे याचा अर्थ त्याचा स्पीड कॉन्स्टंट राहायला पाहिजे तरच तो 365 मध्ये कव्हर करेल बरं का नाही. काही वेळेस कमी जास्त होतं तर तेवढं चालू शकतं बरं का नाही. पण हा स्पीड जवळपास कसा आहे तर कॉन्स्टंट आहे. आणि तसं बघा स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणून आपल्याला ते जाणवत पण नाही. आपण अर्थच्या सरफेसवरती, अर्थ कंटिन्युअसली रिव्हॉल्व पण होते आणि रोटेट पण होते तरी आपल्याला ते फील होत नाही बरं का नाही. तर का, कारण त्याचं स्पीड काय तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल असू शकतं बरं का नाही. त्यानंतर पुढे जर गेला तुम्ही, इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती जे इलेक्ट्रॉन फिरतात त्याचा पण स्पीड कसा असतो तर कॉन्स्टंट असतो बरं का नाही. मग हे पण एक्झाम्पल कशाचं असू शकतं तर तुमचं UCMचं असू शकतं बरं का नाही. आता काही सॅटेलाइट असतात बघा, ओके, त्यापैकी मी रेफर करेन की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ मीन्स अर्थ, अर्थला स्टेशनरी. म्हणजे बघा अर्थ जसा रोटेट होणार तसं ते सॅटेलाइट पण रोटेट होत असतात. तुम्ही ते एक पिक्चर बघितलं असेल, परमाणू म्हणून एक पिक्चर आला होता बघा, अभि याचा कोणाचा, जॉन इब्राहिमचा नाही का.
तर त्यामध्ये काय होतं, तो सॅटेलाइट काय होतो, एका कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होतो. जिओ स्टेशनरी, अर्थला स्टेशनरी म्हणजे एकाच ठिकाणी राहणार, एकच पोझिशन राहणार आणि अर्थ जसा रोटेट होणार त्या डायरेक्शन मध्ये ते काय होतं सॅटेलाइट. म्हणजे अर्थचं पिरियड ऑफ रोटेशन किती आहे तर 24 आवर्सचं आहे, बरं ना, 24 तासाचं आहे. आणि या सॅटेलाइटचं पण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, याचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 24 आवर्सचं आणि याचं पिरियड ऑफ रोटेशन 24. अर्थचं 24 तासाचं रोटेशन असतं आणि त्या जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचं 24 आवर्स. म्हणजे याचा पण स्पीड कसा राहील तर कॉन्स्टंट राहील. मग हे पण कोणतं झालं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल झालं. क्लिअर आहे. किंवा अजून काय घेतलं आपण, क्लॉक घेतलं बघा. क्लॉक मध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे काटे असतात, एक तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा, बरं का नाही, हँड, मिनिट हँड, सेकंड हँड असं म्हटलं जातं. आता याचा टिप घेतला, टिप म्हणजे शेवटचं टोक घेतलं आणि याचं जे मोशन आहे ते कसं राहील सर्क्युलर मोशन. आता सपोज मी मिनिट काटा घेतला, एक रिव्हॉल्युशन किंवा एक रोटेशन कम्प्लीट केलं तर तो 60 मिनिट मध्ये कम्प्लीट करून टाकेल, बरं का नाही. आणि पुढचं रोटेशन परत कधी, परत 60 मिनिट मध्ये. क्लिअर आहे. एका तासामध्ये तो परत ते रोशन कम्प्लीट करतो. पण काय कमी जास्त होत नाही. हे कधी होतं फक्त ज्यावेळेस तुमचं क्लॉक जे आहे ते बंद पडलेलं असेल, बंद पडलं किंवा प्रॉपरली वर्क होत नाही त्याच वेळेस ते प्रॉब्लेम देईल. अदरवाईज त्याचा स्पीड काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. सेकंड काटा घेतला तर 60 मिनिट मध्ये परत रिपीट होईल, म्हणजे त्याचा स्पीड कसा आहे तर कॉन्स्टंट आहे, बरं की नाही. मग प्रत्येक सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नसणार आहे. क्लिअर आहे. तर ही बेसिक कन्सेप्ट समजले असेल, त्याचे एक्झाम्पल पण तुम्हाला समजले असतील. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतलं तर फक्त स्पीडच कॉन्स्टंट राहतो का, अजून काही क्वांटिटी कॉन्स्टंट राहतात, तर या ठिकाणी आपण ते डिस्कस करणार. ठीक आहे. तर बघा आता मी काय करतोय, तर कोणत्या क्वांटिटी या ठिकाणी कॉन्स्टंट राहणार आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी डिफाईन करू. तर पहिली क्वांटिटी, पहिली म्हणजे काय तर स्पीड. ते ऑलरेडी आपण डेफिनेशन मध्ये इन्क्लूड केला. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे स्पीड या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, याच्यात काही डाऊट नसेल. ठीक आहे. त्यानंतर पुढे घेऊ स्पीड म्हणजे व्ही बर का, वेलोसिटी, तर मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. आता पुढचं घेऊ आपण कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे काय, 1/2 mv². 1/2 कॉन्स्टंट आहे, मास कधीच चेंज होत नाही, मास बॉडीचं तेवढंच राहणार आहे. आणि प्लस याचं स्पीड काय तर कॉन्स्टंट आहे. मग वेलोसिटी जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे हा काय झाला स्पीड झाला. मग स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी पण काय असते पाहिजे तर कॉन्स्टंट. कायनेटिक एनर्जी तो म्हणजे काय तर ऍक्सेलरेशन. कोणतं, रॅडियल ऍक्सेलरेशन. हे रॅडियल ऍक्सेलरेशन 11th स्टँडर्डला असताना तुम्ही बघितलं होतं, त्याचा 1 मीटर तुम्ही युज केलं होतं, बरं ना, कॅल्क्युलस मेथड तुम्ही युज केलं होतं. तर 11th टेक्स्ट बुक काढा, त्याच्यात तुम्हाला रॅडियल ऍक्सेलरेशन भेटून जाईल. आणि जे रॅडियल ऍक्सेलरेशन होतं तर वेक्टर मध्ये आलं तर a बार इज इक्वल टू मायनस काय होता r ओमेगा², r बार ओमेगा² होता, बरं की नाही. तर हे तुम्ही बघा टेक्स्टबुक मध्ये बघा, 11th स्टँडर्ड मध्ये, 11th स्टँडर्डला तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी भेटून जातील. ठीक आहे. मग याच्यामध्ये आणखीन याला रॅडियल ऍक्सेलरेशनचे बरेच फॉर्म्युले मी तुम्हाला नंतर लिहून दिले होते, बरं की नाही. तर त्याचे फॉर्म्युला आहे v ओमेगा, पुढे आहे तुमचा v²/r, तिसरा आहे तुमचा r ओमेगा², असे वेगवेगळे फॉर्म्युले. तर मी फक्त लिनियर वेलोसिटीचा विचार करतो या ठिकाणी. v चा काय रे, स्क्वेअर आहे, आणि हा स्क्वेअर जर केला तर तो स्केलर मध्ये आला, आणि हा कॉन्स्टंट आहे म्हणजे रॅडियल ऍक्सेलरेशन पण काय तर कॉन्स्टंट आहे, बरं की नाही. म्हणजे आता काय घेतलं तर मॅग्निट्यूड ऑफ रॅडियल ऍक्सेलरेशन, रॅडियल किंवा सेंट्रिपेटल म्हणू शकता तुम्ही. रॅडियल ऍक्सेलरेशन त्याचं मॅग्निट्यूड काय असतं, कॉन्स्टंट असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे घेतलं तर मोमेंटम. मोमेंटम रिप्रेझेंट केला तो लेटर पी ने, आणि याचा फॉर्म्युला असतो मास इंटू वेलोसिटी. मॅग्निट्यूड घ्या नाही तर मग तसं घेतलं तरी चालेल. मास तर कॉन्स्टंट आहे, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे, बरं की नाही. म्हणजे याचं मॅग्निट्यूड जर घेतलं तर मोमेंटम पण काय भेटेल तुम्हाला, कॉन्स्टंट भेटेल. सेकंड, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर ऍक्सेलरेशन अँड लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम. मॅग्निट्यूड ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे पी अँड अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम या गोष्टी काय असतात तर कॉन्स्टंट असतात. तर पेपरला तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन 2 मार्कापर्यंत विचारलं जाईल. डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल आणि कोणत्या क्वांटिटी त्यामध्ये कॉन्स्टंट असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहतं, p इज इक्वल टू mv.
आणि परत अँग्युलर मोमेंटम घेतला, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला एल असतो आणि याचा फॉर्म्युला काय असतो तर आर इंटू पी. आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, आर का असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल आणि पी का असेल तर तुमचं मोमेंटम असेल. कळलं का नाही? मग मोमेंटम मध्ये आर कॉन्स्टंटच आहे, मोमेंटमचा फॉर्म्युला एम व्ही. ओके, एम कॉन्स्टंट आहे, स्पीड पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे आता मॅग्निट्यूड जर घेतलं तर लिनियर मोमेंटम ऍज वेल एज अँग्युलर मोमेंटम, तर त्या दोन्ही क्वांटिटी कशा असल्या पाहिजे तर कॉन्स्टंटच असल्या पाहिजे. ठीक आहे, तर पिरियड और पेरियोडिक टाइम तो रिप्रेझेंट करणारे लेटर टी ने. ओके, आता पिरियड काय असतं किंवा पेरियोडिक टाइम, तर बघा परत परत जे रिपीट होत असतं त्याला काय म्हटलं जातं तर पेरियोडिक म्हटलं जातं. बरं की नाही? जसं आपला हे असतं बघा, लेक्चर असतं तुमचे, बरं की नाही? प्रत्येक वीक नंतर ते रिपीट होत असतं. बरं की नाही? या वीक मध्ये जे तुमच्या कॉलेजचे पण असेल, बरं की नाही, या वीक मध्ये जे लेक्चर आहे ते परत पुढच्या वीकला रिपीट होत असतात. बरं की नाही? म्हणजे पेरियोडिक झालं, ते परत रिपीट होत असतं, परत रिपीट होत असतात जोपर्यंत तुमचं चालू येतो. बरं की नाही? मग पेरियोडिक यायचं आपल्याला आणि त्याला पिरियड टाइम घ्यायचा आहे. एका इक्वल टाइम नंतर ते काय होतं तर रिपीट होत असतात. फॉर एक्झाम्पल आता मी काय कन्सिडर करतो, कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग काय सर्क्युलर मोशन. पण फक्त सर्क्युलर मोशन जर घेतलं तर चालणार नाही, तर या ठिकाणी कोणतं घ्यावं लागेल तर परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तरच तुम्ही पिरियड घेऊ शकता. जर युनिफॉर्म नसेल तर पहिल्या रिव्हॉल्युशनला वेगळाच टाइम लागेल, दुसऱ्याला वेगळाच राहील, परत तिसऱ्याला वेगळाच राहील. त्याच्यामुळे फक्त सर्क्युलर चालणार नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घ्यावं लागेल. हा पार्टिकल आहे तो काय करतोय सर्क्युलर मोशन करतोय, पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बरं का नाही? सपोज या ठिकाणी पार्टिकल काय आला तुमचा इनिशियली या पोझिशनला आहे आणि तो काय करतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि परत काही वेळेनंतर तो परत कुठे येणार आहे ए पॉइंटलाच येणार आहे. म्हणजे त्याने काय केलं तर एक रिव्हॉल्युशन या ठिकाणी काय केलं तर एक रिव्हॉल्युशन या ठिकाणी काय केलं तर कम्प्लीट केलं आणि एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला त्याला जो टाइम लागणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार तर पिरियड म्हणणार किंवा पेरियोडिक टाइम म्हणणार. क्लिअर आहे? मग बघा डेफिनेशन समजून घ्या. द टाइम टेकन बाय द पार्टिकल performing UCM uniform circular motion. Okay, the time taken by the particle performing uniform circular motion to complete one revolution. Okay, एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी to complete one revolution is called period or periodic time. क्लिअर आहे? डेफिनेशन समजलं? एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो जेव्हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतं त्यावेळेसचा जो पिरियड आहे त्याला काय म्हटलं जातं तर पिरियड म्हटलं जातं किंवा त्याला पेरियोडिक टाइम म्हटलं जातं त्या टाइमला. किंवा अजून एक घेता येईल बघा, अजून एक डेफिनेशन. तर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय, सुरुवातीला तो ए पोझिशनला आहे आणि फिरून फिरून कुठे आला तर इथपर्यंत आला. त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं रे इथं ए पासून? डिस्प्लेसमेंट म्हणणार नाही, कारण की तिथेच आला तर डिस्प्लेसमेंट किती होऊन जाणार आहे तर डिस्प्लेसमेंट होणार आहे 0. तर 0 घेऊन चालणार नाही. मग डिस्प्लेसमेंटच्या जागी मला काय करावं लागेल तर डिस्टन्स घ्यावा लागेल. ओके, ए पासून तो स्टार्ट झाला आणि परत फिरून कुठे आला ए लाच आला, तर त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला असेल? 2πr. म्हणजे किती? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, राईट ना? 2πr म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग दुसरी डेफिनेशन बघा, द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू ट्रॅव्हल डिस्टन्स इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तरी एक डेफिनेशन झालं, इट्स कॉल्ड एज पिरियड. दोन डेफिनेशन आहे, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला लागलेला टाइम, दुसरं काय तर डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार तर 2πr म्हणजे एकच रिव्हॉल्युशन. म्हणजे एकच डेफिनेशन आहे, फक्त ती वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेली आहे. तर डेफिनेशन मध्ये कोणालाही काही डाऊट नसला पाहिजे. ठीक आहे, आता आपण पुढे डिस्कस करू याचा फॉर्म्युला काय असणार आहे. तर ही बेसिक कन्सेप्ट समजलं, ते डायग्राम पण मी या ठिकाणी काढून टाकतो. ठीक आहे, तर सर्वांना वेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती या ठिकाणी किंवा स्पीडचा फॉर्म्युला बेसिक माहिती आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो तर डिस्टन्स अपॉन टाइम. मी आता डायरेक्ट अरेंज करतो, पहिले बेसिक तुम्हाला एक्सप्लेन करतो. डिस्टन्स अपॉन टाइम हा काय तर तुमचा बेसिक फॉर्म्युला, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी रिप्रेझेंट केला तो व्ही ने किंवा मग आणखी एक फॉर्म्युला. आता मी डेफिनेशन मध्ये सांगितलं तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो एका रिव्हॉल्युशन साठी, तर सर 2πr म्हणजे किती सर्कम्फरन्स ऑफ
सर्कल आणि डिवायडेड बाय टाइम आहे. एक काम करा, मला पिरियड म्हणजेच टाइम इकडे घेऊन टाका आणि व्हेलॉसिटी इकडे, मग काय भेटेल तर टाइम इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवायडेड बाय काय असेल तर व्हेलॉसिटी असेल. हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर या फॉर्म्युल्यासाठी मी या फॉर्म्युला घेतला आणि या फॉर्म्युल्यावरून मी अरेंज केलं. मग आता मी डायरेक्टली काय करू शकतो तर पिरियडचा फॉर्म्युला या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. मग टाइमच्या जागी मी काय घेतला तर पिरियड घेतला. फॉर्म्युला अरेंज करतोय, या ठिकाणी काय घेतला पिरियड घेतला. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल तसंच ठेवलं, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवायडेड बाय काय केलं तर डिवायडेड बाय केलं या ठिकाणी व्हेलॉसिटी केलं. ठीक आहे. तर तोच फॉर्म्युला मी या ठिकाणी अरेंज करून घेतला. का झाला तुमचा पिरियडचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे. पिरियड या ठिकाणी रिप्रेझेंट केला जातो लेटर टी ने, कॅपिटल टी ने. ओके. सर्कम्फरन्स रिप्रेझेंट करू 2 पाय आर इज. ओके. आणि व्हेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट केला जातो तर व्ही ने रिप्रेझेंट केला जातो. क्लिअर आहे. माझा आला तुमचा पिरियडचा एकदम बेसिक फॉर्म्युला. पण बघा इतक्यात आपण एक फॉर्म्युला घेतलेला आहे कोणता तर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी इतक्यात घेतला. तो स्केलर मध्ये घेऊ. स्केलर मध्ये काय रिलेशन व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग इथं टाकून देऊ आपण. मग टी इज इक्वल टू काय भेटेल तर 2 पाय आर तसाच अँड व्हीच्या जागी मी काय टाकलं तर आर ओमेगा टाकून दिला. क्लिअर आहे. पुढच्या स्टेपला आर आणि इथला आर काय होणार आहे कॅन्सल. मग रिमेनिंग काय राहणार आहे टी इज इक्वल टू राहिला 2 पाय अपॉन ओमेगा. हा झाला तुमचा फॉर्म्युला. ठीक आहे. हा फॉर्म्युला महत्वाचा, टीचा फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवायचा. एक तर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नाही तर मग ओमेगा, कारण की याच्यात आता सर्क्युलर घेतोय म्हणजे सर्व अँग्युलरच पाहिजे, लिनियर नकोय बरं का नाही. मग हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात नाही ठेवायचा, हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. 2 पाय अपॉन ओमेगा. क्लिअर आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे याचं काय करू तर आपण SI युनिट फाईन करू. SI युनिट ऑफ पिरियड. तर टाइम कशामध्ये मेजर केला जातो तर सेकंड मध्ये. SI युनिट काय आलं तर सेकंड. आता याचं काय करू तर डायमेन्शन फाईन करू. डायमेन्शन ऑफ पिरियड टी त्याचा असेल L0 असेल, M0 असेल आणि टी किती झाला तर 1 झाला. टी किती झाला तर 1 झाला. हे झालं तुमचं काय तर SI युनिट आणि डायमेन्शन या ठिकाणी आपण कम्प्लीट केलेलं आहे. क्लिअर आहे. काय डाऊट कोणाला याच्यात तर आज सेकंड झाला. अजून एक घेता येईल बघा. या पिरियडच्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू फाईंड करता येईल. ओमेगा इकडे घेऊन टाका आणि टी तिकडे घेऊन टाका. अँग्युलर व्हेलॉसिटीचे ऑलरेडी आपण फॉर्म्युले घेतलेले आहे, पण अँग्युलर व्हेलॉसिटी जर सपोज तुम्ही पिरियड दिला, टाइम दिलेला असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी पण काढता आली पाहिजे. मग या ठिकाणी आपण नवीन पॉईंट घेऊ. अँग्युलर व्हेलॉसिटी in terms of पिरियड. पिरियडच्या स्वरूपात आपल्याला काय करायचं अँग्युलर व्हेलॉसिटी घ्यायचं. मग ओमेगा इकडे घ्या आणि टी तिकडे घेऊन टाका. मग ओमेगाचा नवीन फॉर्म्युला भेटणार आहे तो म्हणजे काय तर 2 पाय अपॉन टी. आधीचे जे फॉर्म्युले आहेत ते लागणारच आहे. म्हणजे न्यूमेरिकल कसं आहे तुम्हाला न्यूमेरिकल कशा प्रकारे दिलेलं आहे. मग तिथं ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी यूज करायचा की ओमेगा इज इक्वल टू थिटा अपॉन टी घ्यायचा. क्लिअर आहे. थिटा बघा, थिटा जास्त अँगल आणि एक रिव्होल्यूशन झालं तर अँगल किती कव्हर होतोय 360 म्हणजे 2 पाय. क्लिअर आहे. म्हणजे तोही फॉर्म्युला तसा आहे. बघा तुम्ही बघितलं होता ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे थिटा अपॉन टी. एक रिव्होल्यूशन झाला तर अँगल होतो 360 डिग्री अपॉन टी, म्हणजेच आकाश तर 2 पाय अपॉन टी. नॉर्मली आपण रेडियन मध्ये घेतो म्हणजे 2 पाय अपॉन टी. कळलं का नाही. मग एक रिव्होल्यूशन साठी हा फॉर्म्युला म्हणजे असं घ्या नाही तर तसं घ्या, म्हणजे तुम्ही कसंही आन्सर घेतलं तर एकच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्सेप्ट समजून घ्या, आन्सर तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला भेटणारच आहे. ओके. कोणाला डाऊट नसला पाहिजे याच्यामध्ये, एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला 2 मार्कापर्यंत पेपरला असणार आहे. फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट केला तो लेटर एन ने. फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंटेड बाय लेटर एन. आता व्हॉट इज फ्रिक्वेन्सी तर बघा सिंपल डेफिनेशन. एका युनिट सेकंदामध्ये किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन त्याने कंप्लीट केलं त्याला काय म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी. ऑलरेडी या कन्सेप्ट आपण 11 स्टँडर्डला बघितलंय. टाइम बघितलेला आहे, पिरियड बघितलेला आहे, फ्रिक्वेन्सी बघितलेलं आहे बरं का नाही. तर त्या ठिकाणी काय होतं फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन होते द नंबर ऑफ व्हायब्रेशन कम्प्लिटेड बाय द पार्टिकल इन युनिट टाइम. एका युनिट टाइममध्ये किती नंबर व्हायब्रेशन कम्प्लीट झालेले आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं तर फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. तर या ठिकाणी व्हायब्रेशन असणार, या ठिकाणी काय असणार तर रिव्होल्यूशन.
पार्टिकल काय करते तर रिव्हॉल्युशन या ठिकाणी परफॉर्म करते आणि पार्टिकलचं मोशन कोणतं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे एका युनिट टाइममध्ये. सपोज मी काय घेतलं बघा, पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय इथून इथपर्यंत गेला बरं का नाही. आता सपोज याला जो टाइम लागलेला आहे एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला, ओके, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला टाइम किती लागला, सपोज मी कन्सिडर केलं 0.20 सेकंड मध्ये एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालं. तर माझ्याकडे टोटल टाइम आहे किती तर 1 सेकंड. तर या 1 सेकंड मध्ये किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन या ठिकाणी कम्प्लीट होतील, तो जो नंबर असतो त्याला काय म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. ओके, मग आता मी एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला 0.20 सेकंड लागतात, तर एका सेकंदामध्ये तो किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन या ठिकाणी करणार, बोला. 5 बरोबर का नाही. आता हे कसं काढलं तर बघा, हा जो नंबर आहे याचा रेसिप्रोकल घेऊन टाकला 0.2, नंतरच्या झिरोला काही किंमत नाहीये बरं का, 0.2. याला जर सॉल्व्ह केलं तर ही फ्रिक्वेन्सी भेटेल आपल्याला. तर पॉईंट नंतर एक झिरो आहे म्हणजे वरती काय केला 10/2 म्हणजे काय भेटला तर 5. क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ही जी फ्रिक्वेन्सी आहे तर हा जो पिरियड आहे ना, त्या पिरियडचा काय घेतला तर रेसिप्रोकल घेतला. जर रेसिप्रोकल घेतला तर मला काय भेटतं तर डायरेक्टली फ्रिक्वेन्सी भेटून जाते. ठीक आहे. मग डेफिनेशन एकदा समजून घ्या. द टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन performed by the particle performing uniform circumference unit time. एका युनिट टाइमामध्ये किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लीट होता जेव्हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतो त्याला काय म्हटलं जातं फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. आता बाय कन्सेप्ट ऑफ फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी काय असतं रेसिप्रोकल ऑफ टाइम. तर ते लिहून टाकू, फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. पिरियडचा काय असेल तर रेसिप्रोकल असेल. मग फ्रिक्वेन्सी आपण रिप्रेझेंट केला होतो n ने आणि पिरियड रिप्रेझेंट केला होतो t ने. त्याचा काय करायचं तुम्हाला रेसिप्रोकल. आता इतक्यात आपण याचा फॉर्म्युला बघितला टीचा पिरियडचा बरं काय नाही. काय टीचा फॉर्म्युला तर टीचा फॉर्म्युला आहे 2π/ω आहे बरं का नाही. मी तर पुट करून टाका n = 1 तासच लिहिला. टीच्या जागी मी पुट केला 2π/ω. ओमेगा कुठे आहे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला म्हणजे कुठे जाईल तो न्यूमरेटरला. मग n = काय भेटत तर ω/2π. हे झालं तुमचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचा बेसिक फॉर्म्युला. आता याचा युनिट काय असेल तर ते या ठिकाणी समजून घेऊ. फ्रिक्वेन्सी नॉर्मली हर्ट्सने रिप्रेझेंट केलं जातं, पण या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये हर्ट्स नाही देणार आपण दुसरंच युनिट देणार आहे, युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. तर इथं नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लीट होता एका सेकंदामध्ये. म्हणजे इथं काय असेल तर रिव्हॉल्युशन पर सेकंद, RPS म्हटलं जातं, मध्ये डॉट दिला तरी चालेल. ठीक आहे, RPS रिव्हॉल्युशन पर सेकंद किंवा काहीच नाही दिलं तरी चालेल. RPS क्लिअर आहे. RPS, R म्हणजे रिव्हॉल्युशन, P म्हणजे पर सेकंद. एका सेकंदात किती रिव्हॉल्युशन कम्प्लीट झालं दॅट इज RPS. अजून एक याचं युनिट जे असेल ते काय असेल तर CPS. C म्हणजे काय, C म्हणजे सायकल. एक सायकल कम्प्लीट झालं, जिथून सुरुवात केली तिथेच परत आला तर एक सायकल कम्प्लीट होते बरं की नाही. मग सायकल पर सेकंद. पण बघा नॉर्मली तुम्हाला जे आन्सर दिलेला असतं किंवा न्यूमेरिकल दिलेला असतात एका मिनिटामध्ये कव्हर केले तर ते दिलं असतं. तर त्यांनी काय दिलं 120 RPM दिलेलं आहे. एका मिनिटामध्ये 120 रिव्हॉल्युशन तो कम्प्लीट करतो. तर याला RPS मध्ये करावं लागेल. पर मिनिट आहे बघा इथं RPM पर मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद 60. मग याला 60 ने डिवाइड करा. मग RPM चं कन्वर्जन कशात होणार तर RPS. मीटरच्या जागी काय झालं तर सेकंद, 0 कॅन्सल झाला, 6 to the 12 म्हणजे काय आलं तर 2 RPS. म्हणजे एका मिनिटामध्ये 120 रिव्हॉल्युशन केलं म्हणजे एका सेकंदात तो 2 रिव्हॉल्युशन कम्प्लीट करते असा त्याचा अर्थ असतो जर पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल तर. क्लिअर आहे. आणि अजून एक युनिट घेऊ शकता, हर्ट्स पण घेऊ शकतात, पण या ठिकाणी द्यायचं नाही. तर हे दोन चालतील. नॉर्मली तुम्हाला RPM मध्ये देणार आहे तर तुम्हाला RPS मध्ये कन्वर्ट करावंच लागेल, कोणत्या असू द्या, डिवाइड बाय 60 करायचं. आणि जर क्वेश्चन तुम्हाला आन्सर फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं आहे आणि आन्सर येणार तुमचा RPS आणि तुम्हाला कन्वर्ट करायचं RPM, तर त्या केसमध्ये मल्टिप्लाय करायचं 16. जे आन्सर झालं 16 ने मल्टिप्लाय करा तर तो RPM मध्ये पण भेटून जाईल. ठीक आहे. मग RPS चा RPM चा RPS मध्ये तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर 2 मिनिटं फक्त बघू, आपण परत एकदा डिस्कस करू क्लिअर दिसत असेल तर. ठीक आहे. आता याचं काय करायचं आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचं.
डायमेन्शन ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय रे, तर रेसिप्रोकल ऑफ टाइम आहे, म्हणजे पर सेकंड, म्हणजे t⁻⁻1 म्हणजे l किती राहील 0, m पण 0 आणि t काय राहिला तर -1. हे काय आलं तर तुमचं डायमेन्शन झालं. आता आणखीन एक क्लासचा फॉर्म्युला घेऊ आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड करू इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा in terms of frequency, in terms of frequency. फ्रिक्वेन्सीच्या टर्ममध्ये काय करायचं आपल्याला, ओमेगा रिप्रेझेंट करायचा. ओमेगा साठी हा 2π इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग ओमेगाची व्हॅल्यू काय भेटेल तर 2πn आणि टीच्या सोपार घेतला तर 2π/t, मग 1/t म्हणजे n असतो, कळलं का नाही. मग ओमेगाचा आई फॉर्म्युला चालेल, तोही फॉर्म्युला चालेल आणि याच्या आधी बेसिक जे फॉर्म्युले घेतले ते पण या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. तर या प्रकारे आपण काय करू शकतो तर पिरियड फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आपण डिस्कस केलेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे, पुढचे क्वेश्चन याच्यावरती अवलंबून असते, डिपेंड असते. ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे UCM मध्ये, ठीक आहे. अजून एक घेता येईल याला, ऍक्सेलरेशन इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेडियल ऍक्सेलरेशन, जे आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे. और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन, ठीक आहे, दोन प्रकारचं. आता सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल तुम्हाला 10th ला झालेलं आहे. सेंट्रीपेटल म्हणजे काय तर टुवर्ड्स द सेंटर डायरेक्ट होणारा, आणि सेंट्रीफ्युगल म्हणजे काय तर अवे फ्रॉम सेंटर. हे परत आपण डिटेलमध्ये बघणार आहे, सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल काय नेमकं, ठीक आहे. तर बेसिक माहिती आहे, एक इनवर्ड डायरेक्ट होतो आणि दुसरा आउटवर्ड डायरेक्ट होतो. तर एक त्याला सेंट्रीपेटल, इनवर्डला सेंट्रीपेटल आणि बाहेर जो जातो त्याला सेंट्रीफ्युगल म्हटलं जातं. याचं डेरिवेशन ऑलरेडी तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये घेतलेलं आहे, तर आपण काय त्याला परत एक्सप्लेन करत बसणार नाही. ते डेरिवेशन आता नाहीये तुम्हाला, तर ते डेरिवेशन पण मी या ठिकाणी एक्सप्लेन करत नाही, फक्त फॉर्म्युले काय तर ते या ठिकाणी आपण एक्सप्लेन करू, ठीक आहे. तर फॉर्म्युले बघून घेऊ. तर पहिला पार्ट घेतो मी स्केलर मध्ये, इन स्केलर फॉर्म. ओके, तर रेडियल ऍक्सेलरेशन जर तुम्ही 11th स्टँडर्डचं पुस्तक काढलं तर AR किंवा सिम्पली ए ने रिप्रेझेंट केला तरी चालेल. AR वगैरे घ्यायची काय गरज. तर त्याला म्हटलं आता रेडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रीपेटल, तर ते घेऊ आपण या ठिकाणी. तर सर्वात पहिले आता जो फॉर्म्युला आला होता तो r⍵². जर वेक्टर मध्ये घेतला होता तर -r⁻ होता, बरं की नाही. तर मी स्केलर मध्ये घेतोय म्हणजे इथं मायनसची काही गरज नाहीये. r⍵² हा बेसिक फॉर्म्युला आहे, तर इथूनच सुरुवात करू आपण. A इज इक्वल टू काय राहिला तर r⍵². क्लिअर, हा पहिला फॉर्म्युला झाला. तर आता हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. V आणि ओमेगा मधलं रिलेशन माहिती आहे सर्वांना. V इज इक्वल टू काय, V इज इक्वल टू काय r⍵. मग याच्यावरून एक काम करतो मी, ओमेगाची व्हॅल्यू फाइंड करतो. मग ओमेगा काय भेटेल तर तो भेटेल V/R आणि याला सिम्प्लिफाईड करा. मग बघा R तसाच ठेवला आणि ओमेगाच्या जागी मी काय टाकणार तर V/R, त्याचं काय करायचं स्क्वेअर. डायरेक्ट फॉर्म्युला सांगणार मी तुम्हाला, स्क्वेअर करायचा म्हणजे स्क्वेअर आपण काय असेल तर r². इथला एक r आणि इथला एक त्याला कॅन्सल, म्हणजे जो दुसरा फॉर्म्युला भेटणार आहे तर तो भेटेल तुमचा V² डिवायडेड बाय R. जर ओमेगा घेतला R ने मल्टिप्लाय करायचं, ओमेगाचा स्क्वेअर R ने मल्टिप्लाय, आणि जर तुम्ही काय घेतलं तर व्हीच्या टर्म मध्ये घेतलं तर V² डिवायडेड बाय R. तर ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. याचं डेरिवेशन ऑलरेडी आपलं 11th स्टँडर्डला झालेलं आहे. तर 11th स्टँडर्डचं टेक्स्ट बुक काढा, त्याच्यात भेटून जाईल तुम्हाला, बरं का नाही. मोशन इन प्लेन म्हणून त्याच्यामध्ये आहे तुम्हाला ते. आता पुढे जाऊ आपण. पुढे जर गेलो तर आणखीन एक फॉर्म्युला तुम्हाला घेता येईल. जसं की या ठिकाणी तुम्ही ओमेगा फाईंड केलं, आता मी काय करतो R फाईंड करतो. ओमेगा इकडे मल्टिप्लाय, इकडे काय डिवाइड होऊन जाईल, ठीक आहे. ठीक आहे, परत एकदा एक क्लास घेऊन टाकू हे फॉर्म्युले आणि नंतर मग बंद करून टाकू. ब्लर दिसतंय तर R इज इक्वल टू काय भेटेल V/ω दिसेल. ओके, R इज इक्वल टू V/ω. तर इथं पुट करा, मग आपलं स्टँडर्ड इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल. इक्वेशन काय रे तर त्या r⍵². R तसाच ठेवला नाही, R जागी टाकून दिलं काय तर V डिवायडेड बाय ओमेगा. R च्या जागी पुट केलं V/ω. आणखीन एक आहे तो ऐकायचं ω². इथला ओमेगा आणि इथला ओमेगा कॅन्सल, म्हणजेच काय राहील तर V⍵. तिसरा जो फॉर्म्युला आहे तो काय तर V⍵. क्लिअर आहे.
तर स्केलर मध्ये घेतलं तर रेडियल ऍक्सलरेशनचे एवढे फॉर्म्युले ओमेगा असे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. आणि जर वेक्टर मध्ये घेतलं तर वेक्टर मध्ये काय असेल तर ते हे फक्त आपण स्केलर मध्ये घेतलेलं आहे आणि वेक्टर मध्ये ठीक आहे, वेक्टर मध्ये आपण फक्त रेडियल ऍक्सलरेशन घेऊ आणि फक्त ऍक्सलरेशन घेतलं टोटल ऍक्सलरेशन ते वेगळं राहील, तर ते आपण उद्या डिस्कस करू. तर बी पॉईंट घेतो इन वेक्टर फॉर्म. वेक्टर मध्ये जर घेतलं तर एकच बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा, ए बार इज इक्वल टू मायनस ऑफ आर आयला आर बार इंटू ओमेगा स्क्वेअर. अँग्युलर मध्येच घ्यायचं. आता या ठिकाणी मायनस साईन का आला तर रेडियल ऍक्सलरेशन आणि रेडियस वेक्टर दोघांची डायरेक्शन कुठं असेल तर अपोजिट असेल. रेडियस वेक्टर अलॉंग द रेडियस असतं आणि सेंट्रिपेटल म्हटलं तर टुवर्ड्स द सेंटर. बघा आता लक्षात ठेवा, रेडियस वेक्टर ओके म्हणजे अलॉंग द रेडियस वेक्टर आपण इकडे घेतो आर बार, बरं का नाही. आणि सेंट्रिपेटल जो फोर्स असतो तो कुठे डायरेक्ट होतो टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे ऍक्सलरेशन कुठे जाणार आहे सेंटरकडे. म्हणजे रेडियस वेक्टर आणि ऍक्सलरेशन याचे डायरेक्शन कसे तर अपोजिट आहे आणि जिथं अपोजिशन तिथं कोणतं साईन येतं निगेटिव्ह साईन. मग या ठिकाणी लिहा निगेटिव्ह साईन काय रिप्रेझेंट करतं. निगेटिव्ह साईन indicates that radial acceleration or centripetal acceleration, radial acceleration and radius vector are directed in opposite direction. तर हे दोन्ही कुठे जाणार तर अपोजिट डायरेक्शनला जाणार. मग या प्रकारे आपण काय घेतलं फक्त फॉर्म्युले घेतले. जर जुन्या स्लॅब मध्ये घेतलं तर याचं डेरिव्हेशन आहे, याचं पण डेरिव्हेशन आहे. ओके, असे दोन्ही डेरिव्हेशन आहे. तर तो टॉपिक तुमचा डायरेक्टली स्किप केलेला आहे. आपण डायरेक्टली फॉर्म्युले घेणार आहे. जास्त डिटेलमध्ये जायची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. का गेलो नाही डिटेलमध्ये कारण की ऑलरेडी आपण 11 स्टँडर्डला याचे डेरिव्हेशन घेतलेले आहे, त्याच्यामुळे मी ते डेरिव्हेशन परत घेणार नाही.